जैन मित्रांनो, मी आकाश कोजे तुम सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आज आम्ही जाणार होतो छत्तीसगड येथील बमलेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. त्याआधी आम्ही लाखनी येथील व्यंकट पोहा व नाश्ता सेंटर इथे जमलो. नाश्ता व चहा घेतला. त्यानंतर आम्ही ठरवलं होतं बाईकने जाणार, कारण लाखनी ते छत्तीसगडचा प्रवास 111 किलोमीटर आहे. चा प्रवास आम्ही लाखनीतून सकाळी 9 वाजता चालू केला. प्रवास करत असताना मध्येच थोडा छत्तीसगड महाराष्ट्र बाउंड्रीवर रोड खराब लागला, त्यामुळे थोडा उशीर झाला. मी थोडं पुढे निघून आल्यामुळे मी सगळ्यांना थांबवलं देवरी नाक्यावर आणि सगळ्यांचे वेट करत होतो. सगळे सोबत आल्यावर मग पुढे जाणार होतो. सगळे आले मग काय आम्ही पुढे गेलो. 16 किलोमीटर डोंगरगड राहिलो होतो. डोंगरगडला गेलो, पहिले पार्किंगला गाड्या लावल्या. गाड्या लावल्यानंतर पावती घेतली आणि डोंगरगडच्या पायथ्याशी गेलो. नंतर पायथ्याशी गेल्यानंतर डोंगरगड चालायला सुरुवात केली. पायऱ्या बघून तर जीवच गेला. 1000 पायऱ्या होत्या. प्रत्येक पायरीवर नंबरिंग लिहिली होती, किती पायऱ्या होत्या, काय होत्या. तर आम्ही सगळ्यांनी चालायला सुरुवात केली. आमच्या सोबत आमच्या मॅडमची मुलगी होती मनस्वी. तिचा उत्साह खूप होता, कारण तुम्हाला माहिती लहान मुलं असल्याने एनर्जी असते. तिनं पूर्ण 1000 पायऱ्या आमच्या सोबत चढले. वरती गेल्यानंतर आम्ही लाईनीत लागलो दर्शनासाठी. मातेचं दर्शन घेतलं. बमलेश्वरी मातेचं अप्रतिम असं मंदिर होतं, खूप सुंदर असं होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला तिलक साठी अष्टगंध आणि कुंकू ठेवलेलं होतं. सगळ्यांनी तिलक केलं आपल्या डोक्याला. मला पण महेशने तिलक लावलं. महेशने तिथं आपलं नारळ बांधून स्वतःची इच्छा मागितली. मग सगळे तिथं थोडा विश्राम केला. पायऱ्या चढून दमले होते सगळे. सगळे बसलो तोपर्यंत म्हणलं चला काहीतरी काम करू, वरच्या व्ह्यूचा व्हिडिओ घेऊ. थोडा व्ह्यू मस्त होता, ग्राउंड वगैरे, रेल्वेचा ट्रॅक, एक नंबर व्ह्यू होता. मातेच्या मंदिरात आलो म्हणजे मातेचा जय घोष तर झालाच पाहिजे. जोर से बोलो जय माता दी. अरे बोलो जय माता दी. जय घोष झाल्यानंतर आम्ही निघालो. पण महेश काय मनुष्य सोबत मस्ती करत बसला तिथं, तिच्या केसासोबत खेळत. 1000 पायऱ्या चढले म्हणल्यावर तर भूक लागणार. सगळ्याला भूक लागली होती. आल्यानंतर खाली सगळ्यात पहिले आम्ही जेवण केलं. काय त्यालाच हॉटेल आहे, आम्ही तिथं जेवण केलं. तिथून समोर गेल्यावर बमलेश्वरी माताचं छोटस एक मंदिर अजून खाली बनवण्यात आलेलं आहे. त्याच्यावर अप्रतिम असं रेखीव काम केलं गेलेलं आहे. मस्त त्याचं कलाकृती तिथं बनवली गेलेली आहे. 2-3 मंदिर, गणपती पण मंदिर त्या साईड स्लो गोंदिया जिल्ह्यातील हजरा फॉल इथे हे अप्रतिम असा हा फॉल आहे. कोणी बघायच्या पर्यटन स्थळामध्ये हा फॉल येतो. तिथं व्ह्यू एक नंबर आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही थोडे व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे शूट केले. मेजरनी त्याच्या लग्नासाठी थोडेफार फोटोशूट केले. हजरा फॉलचा व्ह्यू बघितल्यानंतर आम्ही आमच्या परत प्रवासाला निघालो. निघताना रांगडाल मॅडम म्हणे चला आमगावची फेमस पाणीपुरी खाण्यासाठी आम्ही आलो. आमगावमध्ये संतोष चाट सेंटर, एक नंबर पाणीपुरी होती. विशाल पण काय ऐकत नव्हता. दुसऱ्याची पाणीपुरी पण खाऊन घेत होता. 8 वाजता आम्ही पोहोचलो मेजरच्या घरी. तिथे जेवण वगैरे केले आणि तिथे आमचा प्रवास थांबवला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.